राधादिरोगान् सततान् शतान् शेषताय प्रसरतान् शेषान् औत्सुक्यमोहारतिदान् जघान यो पूर्ववैद्याय नमोऽस्तु तस्मै ब्रह्मा स्मृत्वा युषो वेदं प्रजापतिमधिग्रहत् सोऽश्विनौ तौ सहस्राक्षं सोत्रिपुत्रादिकान् मुनीन् तेऽग्निवेशादिकांस्ते तु पृथक् तन्त्राणि ते निरे ब्रह्मणो हि समारब्धाम् आत्रेयाद्येषु पूजिताम् अस्मदाचार्यपर्यन्तां वन्दे गुरुपरम्पराम् आयुर्वेदरतं वन्दे माधवाख्यं महागुरुम् आयुर्वेदामृतं सर्वं शिष्येभ्यो यः प्रदत्तवान् द्रष्टाज्ञानी दृष्टकर्मा कृतकर्मा तथैव च अध्यापको भिषक्श्रेष्ठो महान् संशोधकस्तथा गुणैरेतैः संहितैः यत्कार्यं प्रतनोति सः समुद्ध्यर्थं हि कार्यस्य वयं नु प्रयतामहे। मागच्या वेळी आपण थोडा अग्नीचा व्यापार बघितला होता. म्हणजे जाठराग्नीकडून पहिल्यांदा अन्नाचं पचन कसं होतं त्याचे तिन्ही विपाक. परीक्षेमध्ये विषय लिहित असताना जरा म्हणजे संदर्भ देणं किंवा उत्तर वाढवणं फुगवणं ह्यासाठी काही काही उपयोगी विषय इथे आहेत टीकेमध्ये. त्यांचा थोडक्यात आधी हे करूया आणि मग पुढे जाऊया. अन्नम आदान कर्मातू प्राण हा कोष्ठम प्रकर्षती वगैरे ही सूत्र आपण बघितली होती मागच्या वेळी. छोट्या छोट्या शब्दांचे जे अर्थ दिलेले असतात हे जर तुम्ही कोट करत गेलात तर तुमच्या उत्तराला जरा वजन जास्त येतं असं लक्षात घ्या. आदानम आहार प्रणयनम कर्म यस्य स तथा प्रकर्षती इति नयती. तेव्हा प्राणाचं कर्म काय तर आहाराचं प्रणयन करणं. संस्कृतमध्ये प्रत्येक शब्दाला एक नेमका अर्थ असतो. नयती म्हणजे नेणे, म्हणजे जे अन्न येईल ते प्राण नेणार. तुम्ही चांगलं वाईट द्यायचंय तुमच्यावरती आहे. जे येईल ते नेणं त्याचं काम आहे. आणि प्रकर्षेण नयती त्याच्यासाठी जो प्रकर्ष अपेक्षित आहे गतीचा ते त्या फोर्सनी पुढे ढकलणं आणि आमाशयामध्ये नेऊन सोडणं हे काम प्राणाचं कर्म राहतं. तर ते करत असताना तर द्रवही भिन्न संघातम. त्या आहाराबरोबर तुम्ही जे पाणी आधी घेणार आहात म्हणजे फक्त पाणीय स्वरूपातलं नाही, इतरही द्रव पदार्थ जे काही असतील म्हणजे ताक असेल, सोलकढी असेल, आमटीतलं हे असेल, रस असेल वगैरे हे सगळं जे काय असतील ते पाणी आधी. किंवा गोव्यामध्ये जर बघितलं तर कोल्ड्रिंक असतं बरोबर, मग सोडा असेल, स्प्राईट असेल, लेमन असेल, काहीतरी ज्याच्याबरोबर असते एक बाटली. ते सगळं जे आहे ते पाणी आधी. तर त्या द्रवानी काय होतं भिन्न संघात मी ती अवयव शैथिल्य मापन्न. भिन्न संघात होतो कारण भिन्न संघात तसा दातांनीच होत असतो. दातांचं काम तेच आहे की ते तुकडे करणं, त्याचं पार्टिकलायझेशन करणं, छोटे छोटे तुकडे करून देणं. पण तसे तुकडे सुद्धा तसे अग्नीला पचवता येणार नाहीत म्हणून ते पाणी आधी जे आहेत त्याच्यातले ते त्याच्याशी मिसळून काय करतात त्याचं शैथिल्य आणतात एक प्रकारचं. म्हणजे मागं मी म्हणलं होतं तसं बोलस फॉर्मेशन होण्यासाठी त्या द्रवांचा उपयोग आहे. द्रवही भिन्न संघातम असं होतं. काले इति बुभुक्षा काले भुक्तम समम मात्रा प्रकृत्यादी समम. ते सगळ्या अर्थाने घ्यायचं ते. म्हणजे तुम्ही मात्राशीती अध्याय सुद्धा याच्या जोडीने वाचायला पाहिजे. किती मात्रा कुशाची असावी, किती खावं किती नाही, हे सगळे विषय असे असतात की एकमेकांमध्ये तुम्ही ते गुंतवत गेलं पाहिजे. तर तो विषयाचा विस्तारही मोठा होतो आणि तो एकाच वेळी सगळा समजतो. म्हणजे अष्टवहार विधिविशेषायतन वगैरे जो विषय आहे तो ह्या अनुषंगाने वाचा. अग्नीच्या संदर्भातच वाचा, पचनाच्या संदर्भातच वाचा, म्हणजे तो नेमका कळेल. कारण तो वेगळा वाचायचा, हे वेगळं वाचायचं याच्यात समजत नाही. एक आहाराचा विषय आला की त्याबरोबर सगळं आहार विधिविशेषायतन, त्याच्यानंतर आहाराचे नियम जे सांगितलेले आहेत उष्णमशनीयात, घृतपूर्वम समशनीयात वगैरे तेही त्याला जोडून वाचून घ्यायचे सगळे. म्हणजे कंप्लीट आहाराची कल्पना डोक्यात बसते आणि असा आहार केला तर अग्नीचा व्यापार पुढे चांगला राहील हे समजतं. आणि सगळे इंटरलिंक विषय आहेत. एक व्यवस्थित असेल तर दुसरं व्यवस्थित राहणार आहे. मात्रा प्रकृती आधी सम अन्न नसेल तर अग्नी पचवणार नाही ते नीट. म्हणजे कसं अन्न देतोय मनुष्य शरीराला याच्यावरही पुढचा व्यापार अग्नीचाच अवलंबून आहे ना. म्हणजे डायरेक्ट अग्नी बिघडून आम निर्माण नाही होत. त्याला बिघडवणारी कारणं घडतात. ती कुठून येतात? ती आहारातनंच येतात मुख्यतः. तशा प्रकारचा आहार करत राहणं
हे अग्नी बिघडवायला कारण ठरतं, मग तो अग्नी आमाची निर्मिती करतो. तर याच्यामध्ये आहाराचा रोल महत्वाचा आहे एवढं लक्षात असू दे. म्हणून तो विषय जो आहे तो सुद्धा विस्ताराने आपल्याला समजला पाहिजे आणि आला पाहिजे. प्रॅक्टिस करायची असेल तर मात्रा प्रकृती एवढंच नाही तर त्या आहार्य द्रव्यांचे गुणधर्म, नंतर त्यांचे होणारे त्याच्यावर संस्कार, कुठला संस्कार करून तो पदार्थ तयार होतो, या सगळ्यावरती चांगली पकड पाहिजे आपली. आणि त्याचा होणारा अग्नीवर परिणाम काय, पचनाच्या दृष्टीने ते संस्कारांती अन्न लघु ठरणारे का गुरु ठरणारे, हा विषय खूप महत्वाचा आहे आपल्या दृष्टीने. तर या सगळ्यांचा अभ्यास आतापासून करत राहा. काय कदाचित तो परीक्षेला उपयोगी नसेल पण पुढे व्यवसायाच्या दृष्टीने आवश्यक आहे. आणि मग त्या सगळ्याचा परिपाक म्हणून तो अग्नी पचन करतो किंवा पाक करणारे. समानेन अवधूताचा अर्थ काय केलाय, अग्नि पार्श्वस्थितेन समानेन संदुक्षितः अयंच समानः प्राकृतत्वात् बाह्यो वायुः इव अग्नेः संदुक्षणो भवति न वैषम्यकरः विकृतस्तु वैषम्यं करोति तेन वातेन विषमः अग्निः भवति इति च उपपन्नं भवति. म्हणजे दुसऱ्या संदर्भातले सुद्धा काही विषय इथं सांगत जातात ते की जेव्हा तो बाह्य अग्नी जसा अग्नीचं संदुक्षण करतो बाह्य वायू सृष्टीमध्ये, तसं समान हा अग्नीच्या समीप राहून अग्नीचं संदुक्षण करत राहतो. म्हणून तो वैषम्यकर ठरत नाही. काय म्हणजे समानाने अवधूत केला म्हणून तो अग्नी विषम होईल असं नाही. रुद्ध वायूकडून अग्नी जेव्हा संदुक्षित होतो त्यावेळेला स्थौल्याची संप्राप्तीला जन्म देतो तो बघा. पण प्राकृत समान जेव्हा अवधूत करत असेल अग्नीला तेव्हा तो विषम्याला प्राप्त होत नाही अग्नी. काय स्थौल्याची संप्राप्ती जर बघितली चरकाची तर तो मेधसावृत मार्गत्वात वायू कोष्ठेही तिष्ठता, वायू कोष्ठातच राहतो. कोष्ठात ब्लॉक झाल्यामुळे काय करतो, चरण संदुक्षयती अग्निम आहारांच्या अतिकांक्षती, स्थौल्याची संप्राप्ती घडते. पण प्राकृत अवस्थेमध्ये समानाने अवधूत केलेला अग्नी जर प्रत्येक वेळेला वैषम्याला प्राप्त व्हायला लागला किंवा तीक्ष्णत्वाला प्राप्त व्हायला लागला तर अनवस्था प्रसंग ओढवेल. म्हणून तो त्याचं काम स्पष्ट करतोय की विकृतस्तु वैषम्यम करोति, विकृत झाला समान तर वैषम्य निर्माण करतो. तेन वातेन विषमः अग्निः भवति च उपपन्नं भवति. म्हणून वाताने अग्नी विषम होतो हे उपपन्न होतं. म्हणजे तिथे प्राधान्याने आम्ही जेव्हा म्हणतो की वाताचा विषम अग्नी आहे तेव्हा प्राधान्याने लक्ष आमचं समानावर पाहिजे. हा एक प्रॅक्टिस मधला लीड लक्षात घ्या की जेव्हा अग्नीचं वैषम्य असेल आणि ते वातप्रधान असेल तर त्यावेळेला दुरुस्त करायचा वायू जो आहे तो समान असणार आहे. मग त्या दृष्टीने तुम्ही स्पेसिफिक जर बघितलेत समानाच्या दृष्टीचे काही हेतू मिळतात का त्यांच्यात, काय अष्टांग हृदयामध्ये त्यांनी वातव्याधीत प्राणादी वायूंचे दृष्टी हेतू सांगितलेत वेगळ्या, माहिती असू देत. थोडं विषयांतर होईल पण हे बघत चला अशा गोष्टी, म्हणजे अवांतर वाचनही होतं आपलं. हे बघा वातशोणित निदान म्हणून जो 16वा अध्याय आहे त्याच्यामध्ये समान वायू कशा कशाने बिघडतो. समान हा विषम अजीर्ण शीत संकीर्ण भोजनही करोती अकालशयन जागरादेश्च दूषित हा. आणि त्याचे व्याधी पण सांगितलेत प्रत्येक वात प्रकाराचे दृष्टी हेतू आणि त्याच्यामुळे होणारे पुढे व्याधी. शूलगुल्म ग्रहण्याधीन पक्वामाशय जान गदान, एवढे व्याधी पण निर्माण करत होतो. तेव्हा स्पेसिफिक समानाला बिघडवणारी कारण आहेत. प्राणाला बिघडवणारी व्याधी वर्णन केली, उदानाची आहेत, व्यानाची आहेत. ते हे वाग्भटात वैशिष्ट्यपूर्ण माहिती आहे की प्राणादी 5ही वायूंचे प्रकोप हेतू दिलेत आणि त्यांच्या प्रकोपाने होणारे संभाव्य व्याधीही दिलेत. म्हणजे समान जेव्हा बिघडेल त्यावेळेला वातामुळे अग्नी हा विषम होणार, वात प्रकोपामुळे. हा एक विषय इथून तुमच्या लक्षात येईल. काले भुक्तम समम सम्यक पचती आयुः विवृद्धये असा जो विषय घातला त्याच्यात आयुः विवृद्धयेचा एक वेगळा अर्थ इथं सांगितलं त्याने. आयुः विवृद्धये म्हणजे फक्त लाईफ वाढतं असं नाही अपेक्षित. तर तो काय सांगतो, शरीर इंद्रिय सत्व आत्मसंयोग अनुवर्तनाय तद विवृद्धयेच. कारण शेवटी आयु कशा स्वरूपात आम्ही ऍक्सेप्ट केलेली आहे की शरीर इंद्रिय सत्वात्म संयोग येतो, त्याचे धारी जीवित नित्यग अनुबंध पर्यायाने ती सांगितली जाते. मुळात हा संयोग म्हणजे आयु आहे.
आणि त्याचं अनुवर्तन होणं आणि ती विवृद्ध होणं हे दोन्ही अपेक्षित आहे. आणि त्या दोन्हीचं काम अग्नी जर चांगला पचन करत असेल तर होत राहतं. काय म्हणजे म्हणून आपल्याकडे पहिल्यापासून जे सांगतात ना की किंवा आहार नियमामध्ये तन्मनः भुंजित आत्मानम अभिसमीक्ष सम्यक, जेवताना एवढा खोल विचार काय करायला, कशाला पाहिजे, हे मला योग्य आहे का अयोग्य आहे का, आलंय पुढे खा, असं बऱ्याचदा होत असतं. आणि मग नंतर आठवतं अरे मला ते त्रास होतो, मला माहिती होतं, पण मी ते बोलण्याच्या नादात खाल्लं. हे असले प्रज्ञापराध घडत असतात. एव्हरी नाऊ अँड देन ते घडत असतात. ते घडतायत म्हणून आपली प्रॅक्टिसेस चालतात, असं खरं तर आहे. पण परमार्थतः शास्त्राचा तसा अभिप्राय नाही, ते तुम्हाला जागं करत असतं. काय म्हणून तसे नियम आहारामध्ये घातलेत की तन्मनः भुंजित, तिथे मन असू दे. म्हणून मी बऱ्याचदा शिकवताना सांगतो की हॉरर पिक्चर बघत असताना किंवा रात्री 10 वाजताची ती एखाद्या खुनावर वगैरे मालिका असते, ते बघत असताना जर जेवलं तर तुमच्या अन्नावर आणि मनावरती काय परिणाम होतील, आणि मग अग्नी त्या सगळ्या अन्नाचं पचन कसं करेल आणि कुठले भाव आपल्यात वाढायला लागतील, तर सखोल विचार पाहिजे ना. तो आहे. कारण जेव्हा अग्नी हा आयुर्विवृद्धीसाठी पचवतो असं म्हणतो, आणि त्यात आयुचा अर्थ शरीर, इंद्रिय, सत्व, आत्मा, म्हणजे अन्नपाकाचे परिणाम ह्या सूक्ष्म पातळीपर्यंत जाणार आहेत ना, आत्म्याच्या पातळीपर्यंत. असा विषय आहे. म्हणजे ते उगत उदरभरण नव्हे असं नाही आहे, फक्त उदरभरण नाही. आपल्याकडे पुढे काय म्हणतात, जाणी जे यज्ञकर्म, ते यज्ञकर्म आहे. यज्ञकर्म आलं की त्याचं पावित्र्य आलं, शुद्धता आली, शुचिता आली, नाही का, सात्विकता आली, सगळं आलं. तेवढ्या श्रद्धेने ते केलं पाहिजे खरं तर. तर म्हणून हा विषय लक्षात घ्यायचा की आयुविवृद्ध हे म्हणजे काय, तर तिथपर्यंत जायला पाहिजेत. म्हणजे खाल्लेल्या अन्नाचा पाक झाल्यानंतर त्याच्यातून पोषण जे प्राप्त होणार आहे आणि जो सात्विक भाव वाढीला लागायला हवा, तो आत्म्यापर्यंत जायला हवाय, तिथपर्यंत जाणार तो. तरच तुमच्या आहाराचा सम्यक पाक झाला असं समजा. काय म्हणून हा एक संदर्भ वेगळा लक्षात ठेवा. तेव्हा एवं रसमलाय अन्नम आशयस्थम अधस्थितः अधस्थिता इति अनेन अग्नेः ऊर्ध्वज्वलन स्वभावतया ऊर्ध्वस्थान पाके सामर्थ्यम सूचयति, की अन्नाची स्थिती ही कायम अग्नीच्या वर पाहिजे तरच ते पचवणार आहे. कारण स्वभाव काय, अग्नीचा ऊर्ध्वज्वलन स्वभाव आहे. नॅचरली फ्लेम्स शुड गो अप, त्या खाली येणार नाहीत, उलटा होणार नाही अग्नी. काय तर तसं असल्यामुळे अन्नाचा आशय वर आहे आणि खाली अग्नी पेटता ठेवलेला आहे. म्हणजे अगदी गृहिणी हे अग्नीचं स्थान असेल, त्याच्या आधीच्या भागामध्ये अन्नाचं स्थान आहे असं लक्षात घ्या. आणि तो खाली असलेला जो अग्नी आहे तो त्याला पचवण्याचं काम करतोय. असा एक याच्यातला विषय येतो. पुढे अवस्थापकांच्या संदर्भामध्ये एक चर्चा त्यांनी इथं केली आहे, ती तुम्हाला पुढे द्रव्यगुणात उपयोगी पडणारच आहे. पण इथंही समजून घ्यायला अवस्थापक आणि विपाकातला फरक, बऱ्याचदा तो घोळ असतो. अवस्थापक कशाला म्हणायचं आणि विपाक कशाला म्हणायचं, काय तर ती चर्चा थोडक्यात घेऊया आपण. तिसऱ्या अवस्थापकामध्ये त्यांनी जे वर्णन केलं होतं की पक्वाशयंतु प्राप्तस्य शोष्यमाणस्य वह्नीना, ते शोष्यमाण वह्नीच्या विषयी थोडंसं आणि स्पष्टीकरण इथं घेतलंय टीकाकारांनी. शोष्यमाण वह्नी म्हणजे नेमकं काय आणि काय करतो. शोष्यमाणस्य वह्नीना इति यद्यपि ऊर्ध्वदाह क्षम वह्निः तथापि अस्य अधोगतस्य वह्निना शोष्यमाणत्वं पक्वाशयगतस्य अपि उपपन्नम. तेव्हा तो शोष्यमाण आहे. यतश्च अधोगमने सम्यक वह्नी व्यापारो नास्ति. सम्यक वह्नी व्यापार जो आहे तो एकदा अन्न अग्नीच्या स्थानातून पुढे गेल्यानंतर पक्वाशयात वह्नी व्यापार नाहीये तेवढा. म्हणून त्यांनी पच्चमानस्येति पदम परित्यज्य शोष्यमानस्य इति कृतम. पच्चमानस्य असं पद केलं नाही, शोष्यमानस्य असं पद केलं. पाक झालाय, आता अतिरिक्त द्रवता जी आहे ती काढून सारकिट्ट विभजन जे करायचं पहिल्या पातळीवरती, आणि किट्टाचं पुढे मूत्र आणि घनशक्रुतात रूपांतर, तेवढंच काम त्याचं आहे. तेवढ्याला जेवढा अग्नी लागणार आहे तेवढंच अग्नीचं तिथं अवस्थिती आहे, एवढं लक्षात घ्या. आणि तो शोष्यमाण वह्नी आहे, तो पचन करणार नाही. आता इथून पुढे त्याच्यावरती आणि पाक वेगळे होणार नाहीयेत. त्यामुळे अग्नीच्या पाकामध्येच जर तो साममल राहिला, तो पचवला गेला नाही पूर्ण, आणि त्याच्यात आमतेचे अंश आले, तर तो तसाच नंतर बाहेर पडणार आहे.
काय असं बऱ्याचदा दिसतं तुम्हाला. त्या पक्वाशयामध्ये अग्निव्यापार नाहीये सम्यक. तो अग्निव्यापार कुठल्या स्वरूपाचा आहे? फक्त अतिरिक्त मॉइश्चर सोक करणं, द्रवता काढून घेणं त्यातली, आणि त्याला पिंडीचं स्वरूप आणणं, इतकंच काम त्याचं त्या पातळीवरती राहतं. आता ही अवस्थापाक आणि विपाकाच्या मधला फरक लक्षात घेण्यासाठी पहिल्यांदा शंकेपासून सुरुवात केली त्यांनी. ननु यदि अत्र अवस्थापाकवशात षण्णामेव रसानां कफादि कर्तृत्व उच्यते तदा कटुतिक्त कषायाणां विपाकः प्रायशः कटु इत्यादीना यो विपाकः उच्यते स विरुध्यते अवस्थापाकेनैव बाधितत्वात्. की अवस्थापाकवशात 6 रसांचं कफादी कर्तृत्व निर्माण होतं. म्हणजे पहिल्या अवस्थेमध्ये सगळे 6 रसांचं माधुरीकरण होणार, त्याच्यातून कफाचं उदिरण होतं. दुसऱ्या अवस्थापाकामध्ये पित्ताचं होतं, असं जे सांगितलंय. त्यांनी म्हणतो की कटुतिक्त कषायाणां विपाकः प्रायशः कटू, असे जे विपाक सांगितले त्याला बाधा येते. मग कटुतिक्त कषायांचाच प्राय विपाक कटू होईल असं नाही. तृतीय अवस्थापाकामध्ये सगळ्या अन्नाचा जे काय त्यातला किट्टांश बाहेर काढलाय त्या सगळ्याचाच कटू विपाक होतो ना, असं आहे. म्हणजे त्याच्यामध्ये मधुर रस तुम्ही जो सेवन केलेला असेल आणि त्याचा जो किट्टांश तयार झालाय त्याचाही विपाक मधुर राहणार नाही, त्याचा विपाक कटूच होतो. मग मधुराचा मधुर असं जे सांगितलं, अमलाचा आम्ल, याला अर्थ राहत नाही असं शंका काढली. मायम म्हणतो असं नाही आहे. नाही अवस्थापाकः अयम रसस्वभावं निष्ठापाकं बाधते किंतु अवस्थायां स्वकार्यं करोति. हा फरक पहिला लक्षात घ्यायचा की रसवीर विपाकाच्या संदर्भात जो आलेला विपाक आहे तो रस स्वभाव आहे. निष्ठापाक म्हणतात त्याला. निष्ठापाक याचा अर्थ, निष्ठा म्हणजे निश्चिती. जोपर्यंत शरीरामध्ये ते द्रव्य काम करतंय तोपर्यंत त्याच विपाकाने ते काम करणार. एकदा अग्नीच्या संस्कारातनं पुढे आलं की त्याचा विपाक बदलत नाही, म्हणून तो निष्ठापाक आहे. अवस्थापाक कसा आहे? अवस्थापाक मात्र बदलतो. अन्न हे प्रथम अवस्थापाकातून दुसऱ्या अवस्थापाकात आलं की संपूर्ण अन्नाचा आम्ल विपाक होतो, आम्ल अवस्थापाक होतो, विपाक नाही. तसं तिसऱ्या अवस्थेमध्ये कटू अवस्थापाक संपूर्ण किट्टांशाला त्या प्राप्त होत असतोय. हा त्यातला फरक आहे. आणि विपाक हा जो विषय आहे तो तुम्ही ज्या प्रकारचं द्रव्य घेता त्याचा पचनांती होणारा जो रस आहे त्या रसाने ते पुढे शरीरामध्ये असेपर्यंत काम करत राहणार आहे. हा फरक आहे दोन्हीतला. म्हणजे विपाकाची निश्चिती होईल कधी? अग्नीच्या संस्कारातून ते द्रव्य पूर्णतः पुढे गेल्यानंतर होणार आहे. आणि अवस्थापाक हे त्या आधीच्या काळामध्ये अवस्थावशात आलेले पाक आहेत, संपणार आहेत. ते रसांतर जे आहे आहाराचं होणार ते परमनंट रसांतर नाही आहे, ते टेम्पररी आहे. ते त्या अवस्थेपुरतं आहे. किंतु अवस्थायाम स्वकार्यम करोति, तेव्हा ते अवस्थापाकातलं जे रसांतर आहे ते त्या अवस्थेपुरतं स्वकार्य दाखवतं. आणि नंतर तेन रसादयो अपि स्वकार्यम कुर्वन्ति अवस्थापाको अपि स्वकीयम कार्यम करोति. तेव्हा रसादी हे स्वतःचं कार्य करतात आणि अवस्थापाक आहेत ते स्वतःचं कार्य करतात. त्या अवस्थेमध्ये जे काही उदिरण होणं अपेक्षित आहे दोषांचं ते करतात आणि ते नंतर जातात. यथा मधुर तिक्तादी षड्रसे अन्ये उपयुक्ते मधुरो अपि स्वयं स्वकार्यं करोति तिक्तादेश्च स्वकार्यं कुर्वन्ति. म्हणजे आहार जेव्हा तुम्ही घेतात मधुर तिक्तादी षड्रसाचा, तिथे सुद्धा मधुर स्वतःचं कार्य करतो रस, तिक्तादी पण स्वतःचं कार्य दाखवतात. नाही तर आपलं सगळं द्रव्यगुण कोसळून पडेल तसं जर झालं. कारण खाल्लेल्या सगळ्यात कुठल्याही वस्तू खा, त्याचे अवस्थापाकाप्रमाणेच जर पाक होणार असतील तर मग रसाच्या विपाकाला अर्थ राहत नाही. तेव्हा तो स्वतंत्र विषय लक्षात ठेवला पाहिजे. रसाने जे कार्य होतं ते दिसतंच, आणि तरी अवस्थापाकांची कार्य दिसतात ती अवस्थावशातच आहेत, म्हणून त्याला नावच अवस्थापाक असं दिलंय. अयंतु विशेषा यत् मधुराख्यस्य अवस्थापाकस्य मधुरादयः श्लेष्मजनका रसा अनुगुणा भवन्ति तदा स बहुश्लेष्माणं जनयति. तर हा बारकावा वेगळा त्यांनी सांगितला की ज्यावेळी तुमच्या आहारामध्ये मधुरादी कफकर रस जास्त असतील त्यावेळेला काय होईल, ते मधुर अवस्थापाकाला अनुगुण झाल्यामुळे बहुश्लेष्माणं जनयति. हे कफाचं उदिरण होणं अवस्थापाकामध्ये पहिल्या हे नॉर्मलच आहे, स्वाभाविक आहे. ज्यावेळी तुमचा आहार मधुर आम्ल लवण या कफकर रसांनी डॉमिनेटिंग असेल, त्याचं प्राधान्य असेल आहारामध्ये,
त्यावेळेला पहिल्या अवस्थापाकामध्ये होणारा रिझल्टंट कफाचं उदिरण जे आहे ते वाढेल. म्हणून जास्त मधुर गोड पदार्थ खाल्ले आपण. सणासुदीला कधी श्रीखंड खाल्लं, पुरणपोळ्या खाल्ल्या. नॉर्मली पण जडत्व येतं आपल्याला जेवल्यानंतर थोडा वेळ, अर्धा तास असतं साधारणपणे ते. पण तसं जेवण केलं की ते जास्तच जाणवतं. ह्याचा अर्थच काय की त्या पहिल्या अवस्थापाकामध्ये होणारं जे कफाचं उदिरण आहे ते वाढलं. बहुश्लेष्माणं जनयति. यदा तु अवस्थापाकः विपरीत कटुकादि परिगृहीतो भवति तदा स्तोकमात्रं कफं जनयति. हे ज्या वेळेला तुमच्या आहारामध्ये विपरीत कटुकादी पदार्थ जास्त असतील त्यावेळेला तो आहार स्तोकमात्र कफाचं जनन करतो त्या आहारातनं पहिल्या अवस्थापाकामध्ये. म्हणून बहुतेक वेळेला ज्यांना सतत काम करायचं असतं, वर्कहॉलिक्स जे असतात ते बघा, ते जेवणात लंचला वगैरे असं काहीतरी थोडंसं खातात आणि ते गोड प्रसाद जास्त करून टाळतात बघा, काहीतरी असं. म्हणून ते चावमेव आयटम जास्त आहेत हल्ली खाण्यामध्ये लोकांच्या. म्हणजे सामोसाच खाल्ला, बटाटे वडा एक खाल्ला, त्याला लघु का समजतात लोक देव जाणे. बहुतेक तेलावर तरंगतो म्हणून लघु असं असेल. एरवी ते पदार्थ तसे जड गुरु आहेत पचायला, पण ते समजले तसे जातात. पण नाही तर काही काही लोकांना असं जास्त जड नको व्हायला म्हणून कुठंतरी चिप्स खायची सवय असते वगैरे. अशा प्रकारचा जर कटुकादी परिगृहीत आहार असेल तर तो कफाचं जननच करणार नाही ना. आणि मग पोषण करण्यासाठी जो अपेक्षित कफ आहे बलवर्धनासाठी, प्राकृतस्तु बलम श्लेष्मा आहे ना, तो निर्माणच होत नाही. आज तुम्ही आजकाल जर बघितलं, म्हणून हे जर रिलेट करायचं झालं, लहान मुलांच्या सवयी जर बघितल्यात, विशेषतः आई वडील कौतुकाने सांगतात नाही तो त्याला चिप्स आणि लेजच खातो, फक्त जेवतच नाही. ही सवय लावली एक तर त्यांनीच, काय लहान मुलांना कळतं काय. आणि त्यामुळे त्यांचं होतंय काय की ज्या वयामध्ये मधुरा रसप्रधान आहार पाहिजे आणि कफाचं वर्धन व्हायला हवं, कारण ते पोषणासाठी अपेक्षित आहे, धातूंचं वर्धन होणार आहे, धातू सगळे असंपूर्ण आहेत अजून, त्या वयामध्ये नेमका त्याच्या विपरीत आहार चालू असतो, कटुकादी परिगृहीत. मग तशा याच्यातून उत्पन्न होणारे धातू कसे असतील याचा विचार करायला पाहिजे ना आपण. म्हणजे पहिलं त्यांचा आहार पूर्णतः अपसाईड डाऊन बदलायला पाहिजे, तो मधुर रस प्रधान राहील असं बघायला पाहिजे. क्षीराद क्षीरान्नाद असल्या अवस्था येण्याचं कारणच काय? लहान मुलांचा आहार हा मधुर रस प्राय असावा असं म्हणण्याचं कारण काय? तेच आहे की तो कफ त्या वेळेला पाहिजे जास्त, जितका जास्त निर्माण होईल तेवढे शरीर धातूंचं बल निर्मिती चांगली होईल, बल चांगलं राहील. आणि ते एकदा वाढलेलं बल मग पुढे तुमच्या बरोबर राहणार आहे ना. तेव्हाच ते बल कमी निर्माण होतं, मग पुढे प्रॉब्लेम सुरू होतात. तेव्हा ह्या पातळीवरतीच आधी सावध करायला पाहिजे की त्या त्या वयामध्ये त्या त्या प्रकारच्या रसांचं हे सापडतं. आणि आपली सुद्धा वृत्ती बदलतात बघा. 20-21 नंतर आपल्याला आधी गोड खाणारे असलो तर काही काही वेळेला तिखट पदार्थ आवडायला लागतात, ओढा बदलतो. ते आपसुक आहे, कारण पित्तप्रधान अवस्था वयोवस्थेत गेलाय, पित्त डॉमिनेटिंग आहे म्हटल्यावर अवस्था तशी बदलते, आपली शरीराची गरज निर्माण होते ना, ते मागणी करायला लागते. तेव्हा तो एक विषय लक्षात घ्या या अनुषंगाने. एवं पित्तजनके अवस्थापाके अपि वाच्यम. तेव्हा असंच तुमच्या आहारामध्ये आम्लादी रस जर जास्त असतील तर द्वितीय अवस्थापाकामध्ये, कारण आम्लभावत हा म्हणजे जात आम्ल स्वरूपत आहे, होणारच आहे, सगळ्या अन्नाला आम्ल स्वरूप येणारच आहे. मग तुमच्या आहारामध्ये जास्त आम्ल रस जर असेल तर काय होईल की आम्लत्व वाढणारच द्वितीय अवस्थापाकामध्ये, आणि मग ते विधाला जन्म घालतं, मग ते वर येतं अन्न असं सांगत लागतात लोक. प्रामुख्याने आहारामध्ये पदार्थ आहे तो लोणचं भरपूर खातात लोक, वाटी वाटी खाणारे सुद्धा आहेत. आश्चर्य वाटेल तुम्हाला, सांगतात आणि अभिमानाने. ती व्यंजनातली वस्तू आहे ना, चव व्यक्त होण्यापुरतीच खायची असते, त्याच्याशीच जेवण चालू असतं लोकांचं, मग ते विधाळ वाढवतं. तेव्हा विपाक कसा आहे, त्यांनी इथं व्याख्या वेगळी सांगितली. विपाकस्तु रसमल विवेक समकाल हा भिन्न काल एव अवस्थापाकही समम इति न विरोध हा, म्हणून तो विरोध येत नाही. विपाकाची निश्चिती केव्हा होते सांगतो. रसमल विवेक समकाल हा, आहाराचं पचन झाल्यानंतर सारकिट्ट विभजन जिथं होणार आहे त्या काळी विपाकाची निर्मिती होते. विपाकाची व्याख्या काय केली. जाठरेण अग्निना योगात यदुदेती रसांतरम रसानाम परिणामांते स विपाक इति स्मृता. ते रसानाम परिणामांते म्हणजे एक्झॅक्ट किंवा ते इथं त्यांनी स्पष्ट केलं की रसमल विवेक समकाल हा,
भिन्न काल एव अवस्थापाकही, अवस्थापाक त्याच्या आधी येणार आहेत, त्यांचे काळ भिन्न आहेत, काय ते आधी येऊन जाणार आहेत, आणि नंतर हा विपाकाची निश्चिती होणार आहे. आणि विपाकाची व्याख्या काय सांगली, विपाक हा कर्मनिष्ठया जाणावा. कसा? कर्मनिष्ठेवरनं जाणावा, त्याचं कर्म निश्चित असतं आणि तेच होत राहतं. मधुर विपाकाचं सृष्टमलत्व हे जर कार्य असेल तर ते विपाकानंतरही तुम्हाला दिसत राहतं. आता हे सृष्टमलत्व म्हणजे काय, कोष्ठातलेच मल बाहेर काढणं असं असेल असं नाही ना. ते द्रव्य धातूंच्या पातळीवरती सुद्धा जाणार आहे आणि तिथे सुद्धा सृष्टमलत्व असं काम दाखवणार आहे. काय म्हणजे आपण जेव्हा घृतपान करवतो शोधनासाठी तेल का नाही पाजायचं? सहजपणे असा विषय येऊ शकतो डोक्यामध्ये. त्याचा हा एक आस्पेक्ट लक्षात घ्या आता, की घृत हे मधुरविपाकी आहे. मधुरविपाक हा सृष्टमलत्वासाठी उपयोगी पडणार आहे. त्यामुळे धातूंच्या पातळीपर्यंत जाऊन धातूंमधले मल सोडवणं, काय फक्त वातहर्षमन करणं, दोषांना मार्दव आणणं, ह्याबरोबरच हा विषय लक्षात घ्या. म्हणून घृतपान हे जास्त करून शोधनापूर्व स्नेहपानामध्ये प्रिफर केलं जातं. तेलाच्या सुद्धा काही अवस्था आहेत, नाही असं नाही, पण प्राधान्याने घृतपान का, तर तो मधुरविपाकी आहे. काय आणि घृत हे संस्कारांचं अनुवर्तन करणार आहे. तुम्ही भले सिद्ध स्नेह जरी वापरला, सिद्ध घृत जरी वापरलं तरी घृताचं मधुरविपाक जाणार नाहीये, तो आपला त्याच्याबरोबर घेऊन जाणार. म्हणजे धातूंच्या पातळीवरती सूक्ष्म अशा मलांना सृष्टत्व आणणं, सृष्ट करणं, याचा अर्थ सोडवणं. त्याशिवाय ते कोष्ठगामी होणार नाहीत ना. म्हणून आपण तूप पाचतोय आणि त्याच्यामुळे हे काम तुम्हाला होताना दिसतं. काय त्या वमनातनं जो एवढा प्रभूत कफ असा पडताना दिसतो, एरवी त्या माणसाला कधी कफाचा त्रास त्याच्या आधी तुम्ही बघत असता तेव्हा जाणवत असतो का? नाही. पण एकदा उत्कृष्ट झाला की तो कफ एवढा पडत राहतो. कसा पडतो? त्याच्या मागे ही प्रोसेस आहे ना. काय तेव्हा म्हणून मग तिथे हा विषय लक्षात घ्यायचा की सृष्टमलत्व म्हणजे विपाकाचं जे कार्य आहे ते पुढे चालू राहणार निष्ठेने, निश्चितपणे तेच दिसणार आहे, ते बदलत नाही. हा याच्यातला वेगळा विषय लक्षात घ्या. सच भिन्न काल हा अपि. मग आता या दोघांच्या कार्यातला फरक नेमका कसा समजून घ्यायचा ते त्यांनी स्पष्ट केलं. आणखी सच भिन्न काल हा अपि अवस्थापाक कार्य दोष अनुगुणतया अननुगुणतया वा अवस्थापाक अहित वर्धनम दोषाणां वर्धनम क्षपणं वा करोति इति तस्य अभिधानं शास्त्रे प्रयोजनवत एव. की अवस्थापाक काय नेमकं करतो? जरी भिन्नकाली निर्माण होणारा असला तरी सुद्धा या अवस्थापाकातून उत्पन्न होणारे जे कार्यदोष आहेत, कार्य स्वरूपात उत्पन्न होणारे अवस्थापाकानंतर, त्यांच्या अनुगुणतेमुळे किंवा अननुगुणतेमुळे, म्हणजे ते द्रव्य कशा प्रकारचं आहे, कुठला त्याचा विपाक होणार, हे मधुर अवस्थापाकामध्ये उत्पन्न झालेला कफ आणि मधुर विपाकी द्रव्य, हे कसं होईल की कार्यदोष जो आहे मग कफ, त्याला अनुगुण विपाक आहे. आणि कटू विपाकी जर द्रव्य जास्त सेवनात असतील तर प्रथम अवस्थापाकामध्ये उत्पन्न होणारा मधुर रसप्रधान कफ याला अननुगुण विपाक आहे. आणि ह्याच्यावरती त्या दोषांचं वर्धन किंवा क्षपण शरीरामध्ये होणं न होणं हे अवलंबून असतं. म्हणजे लक्षात घ्या की अवस्थापाक आणि विपाक हे दोन्ही मिळून शरीरामध्ये दोषांच्या वृद्धी किंवा क्षपणाचं काम करणार आहेत. म्हणून त्या रसांचं सम्यक प्रमाणामध्ये तुमच्या आहारामध्ये जर योजना असेल तर दोष हे सम राहतील. लक्षात आलं? त्यातल्या कुठल्याही रसाचा समतोल बिघडला की वर्धन किंवा क्षपण व्हायला सुरुवात होते. म्हणून शास्त्रे प्रयोजनवत आहे, दोन्हीचं कथन करणं हे शास्त्रामध्ये प्रयोजनवत आहे. कळलं? म्हणजे तो अनुगुण जर असेल तर वर्धन करेल, अननुगुण असेल तर क्षपण करेल. कारण मधुरावस्थापाकामध्ये कफाचं उदिरण होणार आहे, पण नंतर तो उदिरित झालेला जो कफ आहे तो शरीरामध्ये प्राकृतरित्या ऍब्सॉर्ब व्हायला होईपर्यंत जर कटुविपाक तिथं उद्भूत झाला, कारण आहारामध्ये तशा प्रकारच्या द्रव्यांचं प्रमाण जास्त होतं, तर परिणामी होईल काय, त्या कफाचं क्षपण होणार, तो वृद्धीला उपयोगा पडणार नाहीये. काय म्हणून कटुरस प्रधान आहार करणाऱ्या लोकांच्या मध्ये बलहानी दिसणार, पुढे धातू
चांगले बनणार नाहीत, त्यांचे पोषणाचा अभाव दिसेल. हे का दिसतं? ते ह्याच्यामुळे दिसतं. हे याच्यातून लक्षात घ्या. म्हणून तो आहारामध्ये सगळ्या रसांचा समतोल पाहिजे. जे रस जास्त पाहिजेत ते जास्त आले पाहिजेत, जे कमी पाहिजेत ते कमी. तिक्त, कटू, कषाय रस हे तेवढ्याच प्रमाणामध्ये आहेत अपेक्षित. त्यांचं प्रमाण जर तुम्ही वाढवलं, म्हणून आजकाल जाहिरातींचा प्रभाव म्हणा, माध्यमांचा प्रभाव म्हणा, म्हणून लोक कारल्याचा रस पितात, कडुनिंबाचा रस पितात. अचानक प्रेम उत्पन्न होतं. पुढच्या काळामध्ये तुमच्या प्रॅक्टिसमध्ये जर धातुक्षयजन्य प्रमेहींचं प्रमाण वाढलं तर आश्चर्य वाटून घेऊ नका. त्याच्या मागे ही भावना आहे. शुगर वाढलेली कळली की चहातनं साखर बाजूला झाली, ठीक आहे, ओके. पण जे लोक कडू रसाचा अतिरेक सुरू करतात, भयंकर चालू असतो. म्हणजे बोलणं सुद्धा आपलं शक्यतो कडू राहील याच्याकडे लक्ष देतात. हे अतिरेकच होतो ना तो. आणि बाजारात अवेलेबल आहेत आता कारल्याचा रस, कडुनिंबाचा रस. म्हणजे कारली भाजी करून जेवढी खाल्ली जात नसतील तेवढी रस करून पिली जातात. हा अतिरेक आहे. एवढ्या प्रमाणात अपेक्षित आहे का? नाही. तेव्हा ह्या गोष्टींचा विचार करा, लक्षात घ्या की त्याची उत्तरं इथं आहेत. अवस्थापाकामध्ये उदिरित होणारा दोष हा जर अनुगुण असेल, विपाक त्याच्या बरोबरीने, तर वर्धन होतं. जर अननुगुण असेल तर क्षपण होतं त्या दोषाचं. त्यामुळे आमच्या आहारामध्ये प्राधान्याने मधुर रस प्रधान आहार आहे बघा. तो कशासाठी? तो यासाठी आहे. तेव्हा आता पुढचे हे बघूया. आता याच्यानंतर हा अग्निव्यापार जो आहे, आणि एक गोष्ट लक्षात आणून देतो तुमच्या. हे अन्नस्य भुक्त मात्रस्य षडरसस्य प्रपाकतः वगैरे जे वर्णन केलंय ना, त्याची टीका सुरू करताना चक्रपाणींनी एक विशेष गोष्ट सांगितली आहे. आपल्या कदाचित आत्ताच्या कल्पनांना धक्का देईल. एवं स्थूलपाकक्रमम अभिधाय अवांतरम अणुपाकक्रमम आह. बऱ्याचदा आपण असं म्हणतो की जाठराग्नीकडून होणारा जो पाक आहे तो स्थूल पाक आहे. असं नाही. त्याचं म्हणणं काय, तर आधीचं जे होतं ना वर्णन, अन्नमादान कर्मातू प्राणहा कोष्ठम प्रकर्षती, त्यांनी जनरलाइज रोल सांगितले ते स्थूल पाकातले. आता अवांतर अणुपाक सांगतो. म्हणजे अवस्थापाक वगैरे जे वर्णन केले त्याच्यात तेच अणुपाक आहेत असं तो सांगतोय. म्हणजे आणि सूक्ष्मत्व येते काय, म्हणजे याच्यानंतरची धातूची लेवल ही किती सूक्ष्म होईल बघा. त्याच्यानंतर इंद्रियांची लेवल आहे. त्या धातूंच्या प्रसादापासून इंद्रिय होणार. म्हणजे किती सूक्ष्मात ते जायला पाहिजे. म्हणजे किती तरल तर अशा स्वरूपाचा तो पाक असायला पाहिजे, तरच तो तिथं पोचेल ना. म्हणजे इतक्यापर्यंत त्या अग्नीचं काम चालू राहतं काय. आणि तेवढ्या याचा अग्नी, इंटेन्सिटीचा अग्नी त्या त्या ठिकाणी म्हणून उपस्थित असतो, असायला पाहिजे, तरच तो ते काम करेल काय. सगळीकडे एकाच इंटेन्सिटीचा अग्नी ठेवलेला नाहीये. म्हणून धातुअग्नी जे आहेत ते स्वस्थानस्थस्य कायाग्नी हे अंशा धातुषु संश्रिता, अंश मात्र ठेवलेत. धातूला जाळायचं नाही त्यांनी. पाक करून पोषण मिळवायचंय त्याच्यातून येणाऱ्या अंशातलं, एवढंच त्यांचं हे आहे. म्हणजे त्याची इंटेन्सिटी जास्त नसेल कदाचित, पण एफिकसी असायला पाहिजे, ते एफिशियंट असायला पाहिजेत काय. त्यांची इंटेन्सिटी वाढवून किती वाढेल, त्याच्या मर्यादे पलीकडे वाढवायची नाहीये. ऑप्टिमम लेवललाच असला पाहिजे तो, नाहीतर तरच पाक नीट करेल. त्याच्यापेक्षा वाढूनही उपयोग नाही, त्याच्यापेक्षा कमी होऊन उपयोग नाहीये. तेव्हा हा एक विषय लक्षात घ्या की अवांतरम अणुपाक क्रमम आह. अवांतर अणुपाक म्हणजे अवस्था पाकांचा जो क्रम आहे तो अणुपाक क्रम आहे असं तो म्हणतो. की आणि सूक्ष्मत्व येतं त्याला, अन्नाला रस वेगळा होतो काय. त्या रसाचं वर्णन करताना एक तो परमसूक्ष्म हा म्हणलाय बघा. परमसूक्ष्म आहे तो, म्हणजे सगळ्या धातूंचे सूक्ष्म परमाणू घेऊन चाललाय आता. सगळ्या धातूंचे परमाणू आहेत आणि ते सूक्ष्म परमाणू आहेत काय. त्यांना बदलवणं आणि शरीर धातूंमध्ये परिणत करणं हे त्या त्या धातुअग्नीचं काम आहे. असा आहार रस त्याच्यातून वेगळा काढला जातो, म्हणून त्याला तो अणुपाक म्हणतोय. म्हणजे याला जरी स्थूलपचन अशी आपण संज्ञा देत असलो तरी ऍक्च्युअली धातूंचे अणुअंश याच्यातून वेगळे काढले जातात या पाकातून, आणि ते आहार रसाबरोबर शरीरामध्ये पाठवले जाणार आहेत. हा याच्यातला एक वेगळा भाग लक्षात घ्या. आता त्याच्यानंतरचा जो विषय आहे तो भौतिक वन्य व्यापार किंवा भूताग्नी. हा एक बऱ्याचदा प्रश्न पडतो आपल्याला.
ही भूताग्नी कधी काम करतात. कारण बाहेर जर तुम्ही बघितलं, आता सध्या या दिवसात आंब्याचा सीझन आहे काय, आता अजून कैऱ्या असतील, नंतर तो झाडावरती जर काढला नाही आपण तर तसाच तो पिकूही शकतो. त्याच्यात पाक चालू आहे. हे जे परिवर्तन त्याच्यामध्ये येतं, हिरव्या गार सालीपासून ते केशरी सालीचा आंबा तयार होणं, हे तिथं अग्नीची उपस्थिती असल्याशिवाय शक्य आहे का हो? हे परिणाम जसं बाहेर घडतं तसं शरीरामध्ये, आम्ही जर शरीर पांचभौतिक आहे असं म्हणत असू तर त्या पांचभौतिक भावांमध्ये बाहेरून आलेल्या अन्नाचं परिणमन करण्यासाठी अग्नींची उपस्थिती हवी का नको? म्हणजे भौतिक अग्नी असतात का नसतात शरीरामध्ये? असायलाच पाहिजेत ना. पण मग व्यापार केव्हा होतो त्यांचा? हा एक विषय महत्वाचा, की जिभेवर अन्न टाकल्या सुरू होतो का नंतर सुरू होतो? कारण त्या पदार्थामध्ये आहेतच. तो पदार्थ जर बाहेर तसाच ठेवला तरी त्याच्या स्थित्यंतर घडत असलेली तुम्हाला दिसतात. म्हणजे तो अग्नी तिथेही काम करतोय. शरीरामध्ये गेल्यानंतर त्या द्रव्यातलाच अग्नी काम करतो का आमच्या शरीरातले पांचभौतिक अग्नी काम करतात? हा विषय बऱ्याचदा गोंधळात टाकणारा असतो. तर त्याचं वर्णन इथं टीकाकारांनी स्पष्ट केलंय. भौम आप्य आग्नेय वायव्याः पंचौष्माणः सनाभसाः. तेव्हा हे 5 अग्नी, भौम, आप्य, आग्नेय, वायव्य आणि नाभस, असे पंचमहाभूतांचे 5 अग्नी. पंच आहार गुणान स्वान स्वान पार्थिवादीन पचंतीही. आहार गुण, आहारातून जे गुण त्यांचे त्यांचे येतात त्यांचं पचन करून शरीरातल्या पार्थिवादींना निर्माण करतात किंवा त्या पार्थिवादी भावांचं पोषण करतात शरीरातल्या, असा श्लोकाचा मूळ अर्थ. आता टीकेच्या दृष्टीने बघा त्याच्यामध्ये काय काय त्यांनी सांगितलंय. भौमादयः पंचौष्माणः पार्थिवादी द्रव्य व्यवस्थिता. टीका वाचनाचा फायदा किंवा महत्व हे लक्षात घ्या की तो क्लिअर सांगतो. हे कुठे असतात? पार्थिवादी द्रव्य व्यवस्थिता. म्हणजे पार्थिवादी द्रव्य तुम्ही जी बाहेरून घेताय, आहारण करताय, त्याच्यात असतात. सुश्रुतांनी पण एक वचन दिलेलं आहे बघा, सूत्रस्थान अध्याय 46 असणार. पंचभूतात्मके देहे ह्याहार पंचभौतिका. देह पंचभौतिक आहे तर आहारही पंचभौतिकच पाहिजे ना. तसाच असतो तो. म्हणजे भौतिक आहार जर घेत असलात तर त्याचं पचन करायला पंचभौतिक अग्नी नकोत, शरीरामध्ये हवेत. पण पार्थिवादी द्रव्य व्यवस्थित जे अग्नी असतात ते जाठराग्नी संधुक्षित बला, जाठराग्नीकडून त्यांचं ते संधुक्षित बल झाले, इग्नाईट झाले. म्हणजे शरीरामध्ये ते गेल्यानंतर जाठराग्नी त्यांना इग्नाईट करतो आणि मग अंतरियम द्रव्यम पचंतः स्वान स्वान पार्थिवादीन पूर्व पार्थिव गंधत्वादी अविलक्षणान गुणान निर्वर्तयंती. हे त्याचं कार्य स्पष्ट केलं. म्हणजे शरीरात द्रव्यात अग्नी आहे, तो तुम्ही ते आहरण केलं, त्याचं शरीरस्थ महाभूतांमध्ये रूपांतर होण्यासाठी त्याला जाठराग्नी इंडक्शनची गरज आहे. काय जाठराग्नी त्याला इग्नाइट करणार आहे, संधुक्षित करणार आहे आणि त्या संधुक्षणानंतर ते बलवान होणार आहेत. शरीरात तसंच काम नाही करू शकणार. कळलं का? म्हणजे आम्ही पोट जर फाडलं आणि आतमध्ये कैरी ठेवली तर त्याचा आंबा होणार नाही. लक्षात घ्या. तो आम्हाला मुखावाटेत खावा लागेल. या अन्नाच्या प्रक्रियेमध्ये जे अग्नीचं पाक चालू आहे त्या अग्नीच्या पाकाबरोबर ते महाभौतिक अग्नी जे आहेत त्या द्रव्यामधून आलेले ते इग्नाइट होणार आहेत आणि त्यातून शरीरातले पंचभौतिक आहार गुण, पंचभौतिक गुण तयार होऊन ते शरीरात शोषले जाणार, असे त्याची कल्पना आहे. कळलं ना? म्हणून ती वस्तू आम्हाला खावी लागते तरच त्याचे पंचभौतिक गुण आम्हाला प्राप्त होतात, हो की नाही? नुसतं संपर्कात आल्यानंतर वृद्धी होत नाही, आहे ना? सर्वदा सर्व भावानां सामान्य वृद्धी कारणमध्येही त्यांनी तेच सांगितलं की भाव सामान्य असून सुद्धा काही वेळेला वृद्धीला कारण ते ठरत नाही का? हे कधी ठरेल? असं ती प्रतिबंधक कारण अभावे. प्रतिबंधक कारण नको. अग्नीचं मान्य असेल तर तुम्ही किती चांगला सम्यक पंचभौतिक आहार घ्या, तो शरीरात
शोषला जाणारच नाहीये, कारण अग्नी मांद्य हे प्रतिबंधक कारण उपस्थित आहे ना. मग वृद्धीला कसं कारण ठरेल? काय म्हणजे सर्व वृद्धीला कारण कधी ठरतं सामान्य? हे जेव्हा शरीरामध्ये परिस्थिती ही आयडियल असते तेव्हाच ठरेल. तसे पार्थिवादी द्रव्य व्यवस्थित अग्नी म्हणजे पांचभौतिक अग्नी कुठे असतात? तर ते पार्थिवादी द्रव्य व्यवस्थितच असतात. ते आतमध्ये येतात, अग्नी संदूषित करतो त्यांना. जठराग्नी संदूषित बला आंतरियम द्रव्यम पचंतः स्वान स्वान. मग ते आंतरीय द्रव्य म्हणजे आतमध्ये घेतलेलं गेलेलं जे द्रव्य आहे, शरीरामध्ये तुम्ही घेतलंय, ते आता शरीराच्या संपर्कात आलं, त्या द्रव्याचं पचन त्या अग्नींकडून सुरू होऊन स्वतःचे पार्थिवादी पूर्व पार्थिव शरीरामध्ये, पूर्व पार्थिव म्हणजे शरीरामध्ये आत्ता उपस्थित असलेले गंधत्वादी गुण जे आहेत पार्थिवादी द्रव्यांचे, त्यांच्याशी अविलक्षणान गुणान निर्वर्तयन्ति. हे पचन महत्वाचं आहे. विलक्षण गुण जर तयार झाले काय तर काय गोंधळ शरीरामध्ये माजेल. पृथ्वी त्याला आपलं म्हणणार नाही, आप त्याला आपलं म्हणणार नाही, कारण हा आपला गुणच नाही. अविलक्षण गुण म्हणजे काय? पहिले जे गुण आहेत त्यांच्याशी साधर्म्य असलेले दुसरे गुण आले पाहिजेत, म्हणून तो शब्द अविलक्षण म्हणला त्याने. विलक्षण म्हणजे वेगळे गुण, वेगळे लक्षणांनी युक्त असलेले. तसे असून चालतील का? नाही. शरीरामध्ये तुम्ही जर बघितलं तर स्वसदृश परमाणू बनवण्याची प्रक्रिया चालू आहे, नाही का? आहार घेतल्यानंतर त्याच्यातून स्वसदृश परमाणू बनवायचे, तरच ते शरीर ऍक्सेप्ट करेल ना. नाही काय? नाही तर करेल का ऍक्सेप्ट? जेव्हा तुमचा म्हणून हा अग्नी जाग्यावर नसतो आणि तो हे पचन नीट करत नसतो, त्यावेळेला चांगलं घेतलेलं अन्न सुद्धा फॉरिन बॉडी म्हणून ट्रीट होतं, म्हणून ते उलटीहून बाहेर पडतं ना. नाही की नाही? म्हणजे शरीर ऍक्सेप्ट कधी करेल, ऍब्सॉर्ब कधी करेल? अग्नीचा व्यापार चांगला असेल तेव्हा करेल. म्हणजे आहारामधून घेतलेल्या पार्थिवादी द्रव्यांचं शरीरातल्या गंधत्वादी गुणांमध्ये आणि तेही अविलक्षण अशा गुणांमध्ये परिवर्तन करण्यासाठी भौतिक अग्नीचं जे इग्निशन अपेक्षित आहे ते जाठराग्नी करतो, असं त्याला सांगायचे स्वच्छपणे. काय हा भौतिक अग्नी किंवा भौतिक अग्नींचा व्यापार लक्षात ठेवा. ते पार्थिवादी द्रव्य व्यवस्थित जाठराग्नी संदुक्षित बला आंतरियम द्रव्यम पचंतः. आतमध्ये गेल्यानंतर आपलं द्रव्याचं पचन करायला लागतात आणि स्वतःचे पूर्व पार्थिव गंधत्वादी अविलक्षण गुण निर्माण करत राहतात शरीरामध्ये, म्हणून ते ऍक्सेप्ट होतात, फेकले जात नाहीत बाहेर. ज्यावेळी ते विलक्षण गुण तयार होतील त्यावेळेला तुम्हाला रेझिस्टन्स दिसेल. काय म्हणजे शरीरामध्ये हे जर पार्थिव भाव वाढायला लागले गरजेपेक्षा, तर ते कुठेतरी तुम्हाला एकत्र आलेले आणि त्याच्यातून व्याधी निर्माण झालेला सापडेल बघा. तसंच आप्यभावांचं आहे. म्हणजे अविलक्षण गुण निर्माण व्हायला हवेत, म्हणजेच आहारामध्येही त्यांचं प्रमाण सम्यक असायला पाहिजे, अग्नीचं प्रमाण सम्यक असायला पाहिजे. म्हणून अकाली पिकवलेली फळं खाऊ नयेत असं म्हणतात का, ते लक्षात घ्या. त्यांचा काळापेक्षा आधी तर पाक, आणि हल्ली बहुतेक सगळी बाजारात तशीच मिळतात. काय चांगली लाल बुंद सफरचंद आपण घेतो बघा, तुम्ही मी सांगतो ते ऑब्झर्व करा. लाल बुंद सफरचंद आपण आणतो, त्याला स्टिकर वगैरे लावलेला असतो, आपल्याला वाटतो काय सुधारल्यात कंपन्या, क्वालिटीचा स्टिकर लावतात. तो स्टिकर जर अलगद काढा आणि त्या अलगद काढल्यानंतर तुम्हाला त्याच्या आतमध्ये एक असं भोग दिसेल, नीट बघा. ते फळ फ्रेश राहावं 5-6 दिवस सुद्धा, कारण एकाच दिवशी सगळी विकली जात नाहीत ना. दुसऱ्या दिवशी जरा मलूल पडलेली कोण घेणार? ती फ्रेश ठेवण्याचा काही एक फंडा असतो, आणि तो फंडा हा आहे की तिथं एक इंजेक्शन इंजेक्ट करतात ते लोक, की त्यांनी ते फ्रेश राहतं. काय इंजेक्ट करतात माहिती नाही. म्हणजे लक्षात घ्या की कालक्रमाने होणारे जे पाक आहेत ते आज माणूस त्याच्यावरच आपला प्रभाव दाखवायला लागलाय. ते काळाच्या आधी घडवून आणायचे आणि त्याच्यातला फ्रेशनेस जो आहे तो कृत्रिमरित्या जास्त काळ टिकवायचा. या दोन्ही गोष्टी चुकीच्या आहेत. असे पदार्थ खाल्ल्यानंतर आमच्या शरीरामध्ये जे पार्थिवादी गुण आहेत त्यांच्याशी विलक्षण गुण तयार होतील का अविलक्षण गुण तयार होतील? आज प्रॉब्लेम काय येत आहेत हे याच्यामुळे येत आहेत. म्हणून आता जो प्रचार सुरू झालेला आहे की सेंद्रिय शेती करा, अमुक करा, तमुक करा, हा त्याच्यातनं उत्पन्न झालेला आहे. त्याचा आरोग्यशास्त्राच्या दृष्टीने किंवा आयुर्वेदाच्या दृष्टीने आपण हा विचार मांडू शकतो
की जो एक विशिष्ट कालक्रम आहे ते पिकण्याचा, आंबे वगैरे सुद्धा तुम्ही बघा, आता उशिरा आले तर त्याचा भाव पडतो, मग पिकवायचे कसे आणतात लोक, त्याला ते पुड्या लावतात ना, कार्पेट म्हणतात ते, आणि ते लावलं की त्याच्यात कृत्रिम उष्णता निर्माण होते आणि पिकतं ते, आणि पिकतं तसं नाचतंही लवकर. मग अशा याच्यातून आम्हाला शरीराला स्थायी स्वरूपातले धातू मिळतील का? शक्यच नाही. हाही विचार तिच्या मागे आहे. पचवलंही जाणार गेल्यानंतर त्याच्यातून सम्यक गंधत्वादी भाव प्राप्त होतील का? ज्यांनी असं कार्पेट वगैरे न पिकवता आंबे खाल्लेले आहेत ते लोक हा आंबा तोंडात घातल्या घातल्या सांगतात, अरे पावडर लावून पिकवलास का? कारण त्यांना ओरिजिनल चव माहिती आहे, मूळ गंध रस वर्ण हे माहिती आहेत, त्यांनी ते अनुभवलेले आहेत. आपण कदाचित त्या करू शकणार नाही त्याचा विवेक. आपल्याला कदाचित कार्पेट न लावलेला आंबा जर कोणी खायला दिला तर असं वाटेल, अरे हा कसला रे आंबा, कारण आपण ती ओरिजिनल चवच चाखलेली नाही ना. असं आपलं होतं बघा बऱ्याचदा. काय म्हणजे काळाचा प्रभाव किती आहे बघा, तो योग्य काळीच पचलं पाहिजे ना त्या अन्न. मग असं जर तुम्ही अकाली पक्व केलेलं फळ असेल तर ते शरीरामध्ये पार्थिवादी भाव कसे निर्माण करेल? अविलक्षण असे. म्हणजे काळाचा संस्कार त्यात बाहेरही महत्वाचा आहे, शरीरातही महत्वाचा आहे. हा सगळा विषय यातून लक्षात येतोय का बघा. यद्यपि भूताग्निना पार्थिवादी द्रव्यम पच्यते तथापि पार्थिवादी द्रव्याणां पाकेन एतत् एव जननम यत् विशिष्ट गुणयुक्तत्वं तेन पाकेन जन्यमाने अपि द्रव्ये गुणा एव जन्यन्ते इति अभिप्रायेण पार्थिवादीन आहार गुणान जनयन्ति इति उच्यते. हा एक भाग महत्वाचा आहे की भौतिक अग्नींच्या कडून होणारं जे पचन आहे ते काय स्वरूपात होतं की भूताग्निना पार्थिवादी द्रव्यम पच्यते. पाक होतो तो द्रव्यातच होतो भूताग्नींकडून होणारा, पण तरी सुद्धा पार्थिवादी द्रव्याणं पाकेन जननम एतदेव जननम यद विशिष्ट गुणयुक्तत्व. जनन होतं म्हणजे काय होतं, म्हणजे कैरीचा आंबा होतो म्हणजे काय होतं, तर त्या कैरीमध्येच ती स्थित्यंतर येत जातात ना. म्हणजे मूळ द्रव्य एकच आहे, त्याला आम्ही आधी कैरी म्हणतो ना आता आंबा म्हणतो, कारण त्याचं गंधवर्ण रस रूपादी बदललं, पण द्रव्य बदललंय का? नाही. मग बदललं काय? विशिष्ट गुणयुक्त झालं ते. आणि ह्या विशिष्ट गुणयुक्तत्व होण्याला कारण कोण आहे? त्या द्रव्यातला अग्नी. काय म्हणून त्यांनी काय म्हणलंय की द्रव्य पचवतो असं नाही म्हणलेलं. त्यांनी काय म्हणलं की त्या द्रव्यातून आपले आहार गुण घेतो आणि त्या गुणांची शरीरामध्ये निर्मिती होते. कारण द्रव्य बदलणार नाहीये ना शरीरातली. नाही तर काय होईल की प्रत्येक वेळी आम्ही आहार घेतल्यावरती शरीरातली सगळी पंचमहाभूतं बाहेर गेली आणि नवीन आली आत. असं होतंय का की आज घेतलेल्या आहारात नाही महाभूत, म्हणजे रोज माणूस सापासारखी कात टाकेल आणि नवीन धातू निर्माण होईल, असं होईल का? ह्यासाठी तो सांगतोय की द्रव्याचा पाक होतो म्हणजे काय होतं की त्याच्यामध्ये विशिष्ट गुणयुक्तत्व येतं, गुण बदलतात त्याचे. मूळ द्रव्य अधिष्ठान म्हणून बदलत नाही, त्याच्यातले गुण बदलतात. आधी जे आम्लत्व होतं कैरीमध्ये ते जाऊन माधुर्य येतं, पण त्याच कैरीत येतं ना, का वेगळं येतं? म्हणजे द्रव्य तेच कंटिन्यू आहे, गुण बदललेत त्यातले. शरीरामध्ये हेच होणार आहे, तो सांगतो. जसं बाहेर घडणार आहे तेच शरीरात घडणार आहे ना. म्हणून तो व्यापार ह्या स्वरूपात सांगितला की यद्यपि भूताग्निना पार्थिवादी द्रव्यम पच्यते तथापि पार्थिवादी द्रव्याणां पाकेन एतदेव जननम यत् विशिष्ट गुणयुक्तत्व तेन पाकेन जन्यमाने अपि द्रव्ये गुणा एव जन्यन्ते. म्हणून त्या पाकातून उत्पन्न जरी द्रव्य होत असलं तरी त्या द्रव्याच्या ठिकाणचे गुण बदलतात. द्रव्य नव्याने निर्माण होत नाही. एकदा झालं ना निर्माण, त्याचं तुम्ही आहरण केलं. आता शरीरामध्ये सुद्धा बघा तुम्ही, जर असं होत असतं तर आम्ही एक आंबा खाल्ला आणि त्याचे शरीरामध्ये 10 झाले, कारण आमचा अग्नी चांगला होता. काय किती महाग आंबा असता तरी आपल्याला खायला स्वस्त पडला असता ना. मग तसं होत नाहीये. म्हणून तो सांगतोय की द्रव्य तेच राहणार आहे, त्याच्यातले गुण बदलणार आहेत आणि त्या गुणांचं शरीरातल्या गुणांमध्ये रूपांतर होणार आहे. काय हे लक्षात घ्या. म्हणून तो इथे थोडा भौतिक अग्नींचा व्यापार जो आहे तो थोडा वेगळा आहे.
कारण एरवी आपण जेव्हा असं म्हणतो की परिणमन होतं तेव्हा ते मूळचं जे आहे द्रव्य घेतलेलं त्याच्यापेक्षा विलक्षण अशा स्वरूपाचा आहार रस तयार होऊन तो शरीरामध्ये शोषला जातो, त्याच्यातनं शरीराचे धातू बनतात असं म्हणतोय. म्हणून हा फरक आहे भौतिक अग्नीच्या व्यापारामध्ये आणि जाठराग्नी धातुअग्नीच्या व्यापारात, की इथे द्रव्य बदलतं असं तो म्हणत नाही, तर त्यातले गुण बदलतात, विशिष्ट गुणयुक्त होतं ते. आणि पाकेन जन्यमाने अपि द्रव्य गुणाएव जन्यन्ते इति अभिप्रायेण, त्याच अभिप्रायाने तो असं म्हणतोय की पार्थिवादीन गुणान पचंती, पार्थिवादी गुणांचा पाक होतो, म्हणजे ते गुण बदलत जातात शरीरातल्या पार्थिवादी द्रव्यांचे. म्हणून ते बाहेरून घेतलेल्या द्रव्यामध्ये जेवढे चांगले असतील तेवढेच शरीरामध्ये चांगले निर्माण होणार ना. मग मुळात आडात नसेल तर पोऱ्यात येईल का? म्हणून हा विषय निर्माणामध्ये जास्त महत्वाचा आहे, की त्याची निर्मिती कशी करताय तुम्ही. कालदृष्ट्या आधी पक्व केलं का ते फळ, ते शरीरामध्ये जास्त टिकणार नाही, शरीरामध्ये तशा भावांची निर्मिती करू शकणार नाही. खायला कितीही आंबा गोड लागला तरी त्याच्यापासून अपेक्षित जे परिणाम आहेत ते तितके दिसत नाहीत किंवा दिसणार नाहीत. त्याचं कारण काय? तर तो कृत्रिमरित्या पिकवला आहे. मुळातच त्याच्यामधले जे गुण आहेत ते अस्थायी किंवा काळाच्या प्रभावापेक्षा आधी पचवलेले असतील, निर्माण केलेले असतील कृत्रिमरित्या, तर शरीरामध्येही तसाच प्रभाव दाखवतील, ते जास्त काळ स्थिर राहणार नाहीत. काय हा विषय म्हणजे पहिला पाकही महत्वाचा आहे सृष्टीमधला, आणि मग शरीरातलाही महत्वाचा आहे. तर या स्वरूपामध्ये त्याचं पचन होणार आहे. म्हणून अनेन गुणजननम एव अग्निना उच्यते न द्रव्यजननम, म्हणजे भौतिक अग्नीच्या व्यापारामध्ये ही गोष्ट लक्षात ठेवायची की तो भौतिक अग्नीचा व्यापार द्रव्याला जन्म नाही घालत, तो गुणांना जन्म घालतो. गुणजनन होतं नव्याने, द्रव्यजनन होत नाही. कारण शरीरातलं एकदा जे पांचभौतिकत्व तुमचं तयार झालेलं आहे ते तसंच राहणार आहे, ते कंटिन्यू होणार आहे. त्याच्यामध्ये नव्या गुणांची निर्मिती होत राहिली तर तुमचं हे शरीर पुढे पुढे जात राहील, है ना. तर म्हणून हा विषय दोन अग्नीच्या व्यापारातला लक्षात घ्या, कायाग्नीचा व्यापार आणि भौतिक अग्नीचा व्यापार, त्याचा ह्या दृष्टीने सखोल अभ्यास करा. आता इथं या सगळ्या त्याच्या स्पष्टीकरणासाठी त्यांनी एक वचन उद्धृत केलंय की तत्र जाठराग्नी ही सर्वान एव आहार रस मल विपाकान पचती. जाठराग्नीचं काम एक्सटेन्सिव्ह आहे, सर्व प्रकारचा जो येणारा आहार आहे त्याचं रसमल विपाकामध्ये पचन करणं, या सगळ्यावरती जाठराग्नीचा प्रभाव आहे, त्याच्याशिवाय ते होणार नाही. भौतिक हा तो अग्नय हा स्वान स्वान गुणांजनयंती, त्यांचा रोल लिमिटेड आहे. स्वतःचे गुण त्यातनं काढून घेणं आणि त्यांचं पचन करून पोषण करणं शरीरस्थ त्या गुणांचं, एवढं काम फक्त भौतिक अग्नींचं आहे. आणि म्हणून उक्तंच जाठरेण अग्निना पूर्वम कृते संघात भेदे पश्चात भूताग्नय हा पंच स्वम स्वम द्रव्यम पचंती. भूताग्नीचा व्यापार होतो कधी याचा एक अगदी स्पष्ट उल्लेख आहे, जाठराग्नीच्या व्यापारानंतर होतो. जाठरेण अग्निना पूर्वम कृते संघात भेदे, पहिल्यांदी त्या अन्नाचा संघात भेद होतो, जाठराग्नीची तिच्यावर क्रिया होते. पश्चात भूताग्नय हा, नंतर भूताग्नी इग्नाईट होत आहेत आणि पंच स्वम स्वम द्रव्यम पचंती, त्यातनं आपल्या आपल्या गुणांचं पचन करून घेतात आणि तो शरीरस्थ गुणांमध्ये त्यांचं परिणमन करतात आणि ते गुण शरीरामधले वाढतात. म्हणजे जाठराग्नीचा व्यापार जर नीट नसेल तर भौतिक अग्नींचाही व्यापार नीट होणार नाही. हा सरळ सरळ त्याचा अर्थ आहे. हे किती चांगल्या प्रतीची द्रव्य तुम्ही घेतलीत पांचभौतिक पातळीवरची, तरी सुद्धा जर जाठराग्नी नसेल चांगला तर ते लागत नाही अंगी आणि शरीरस्थ महाभूतांचं पचन, महाभूत गुणांचं जनन हे नीट होणार नाही. हा त्या सगळ्या याचा व्यापार अर्थ आहे. आता म्हणतो भूताग्नी व्यापार कुठे कुठे असतो याच्याविषयी क्लॅरिटी केली आहे. अयंच भूताग्नी व्यापार हा धातुषु अपि असती. हा काय फक्त म्हणजे इथंच घडतो असं नाही. म्हणजे भौतिक अग्नींचा व्यापार एकदा ते जाठराग्नीकडनं संधुक्षित बला झाले म्हणून त्यांनी काय सांगितलं की अंतरियम द्रव्यम पचंतहा, ते द्रव्य तुमच्या अंतरी आतमध्ये जितक्या काळपर्यंत आहे तितक्या काळपर्यंत त्यांचा व्यापार चालू राहतो. म्हणून तो फक्त कोष्ठवतच नाहीये, तर तिथून पुढे धातूंच्या मध्ये सुद्धा आहे. धातुषु अपि अस्ति यथा धातुषु अपि पंचभूतानि सन्ति, कारण पंचमहाभूतही धातूंमध्ये पण आहेत ना. शेवटी धातू कशातनं घटित झालेत, पंचमहाभूतांच्याच संयोगातनं घटित झालेले आहेत.
तत्रापि धात्वग्नी व्यापार हा भूताग्नी व्यापारश्च जाठराग्नी क्रमेण एव उक्तो ज्ञेय. हा म्हणून तत्रापि म्हणजे त्या धातूंच्या ठिकाणी होणारा जो धात्वग्नी व्यापार आहे तो भूताग्नी व्यापार आणि जाठराग्नी क्रम या क्रमाने जाणायचा. म्हणजे पहिला जाठराग्नीचा व्यापार, त्यांनी संधुक्षित बल झालेले भूताग्नी आपलं आपलं काम करायला सुरुवात करतात आणि मग त्यातला जो रस जो आहे तो धात्वग्नींच्या पातळीवर पोहोचल्यावर धात्वग्नी काम सुरू करतात. म्हणजे अग्नीची ऑर्डर काय, इन व्हॉट ऑर्डर हे वेगळे वेगळे अग्नी काम सुरू करतात. पहिला जाठराग्नी व्यापार आहे, त्या जाठराग्नीकडनं संधुक्षित बल झालेले भौतिक अग्नी मग काम करतायत आणि मग हे सगळं धात्वग्नींच्या पातळीवर पोहोचल्यावर धात्वग्नी ऍक्टिव्हेट होतील, ते धातू बनवतील. पण सायमल्टेनियसली म्हणजे धातूंच्या पातळीवरती धात्वग्नी आणि भूताग्नींचा व्यापार सायमल्टेनियसली चालू आहे युगपत. कारण शेवटपर्यंत या परमाणूंच्या मध्ये धातू बनवणं म्हणजे शरीर सदृश धातू बनवत राहणं हे धात्वग्नीचं काम आहे. आणि त्या धातूमध्ये पार्थिवादी महाभूतांचे गंधत्वादी गुण आणत जाणं हे भौतिक अग्नीचं काम आहे. हे तिथे ते पाहिजे का नाही. म्हणजे भौतिकाग्नी, भूताग्नी आणि धात्वग्नी यांचा व्यापार हा शरीराच्या शेवटच्या परमाणूपर्यंत जाणारा व्यापार आहे. पण तो सम्यक होण्यासाठी जाठराग्नीचं संधुक्षित बलत्व हे दोघांनी एक अपेक्षित आहे, त्याशिवाय होणार नाही ते. ओके, म्हणून महत्वाचा कोण, जाठराग्नी. त्याला कायाग्नी का म्हणलं ते त्यासाठी, कारण संपूर्ण देहाची स्थिती आणि नाश त्याच्यावर कार्यावर अवलंबून आहे ना. तेव्हा इथपर्यंत त्यांनी हा सगळा धात्वग्नी व्यापार किंवा भूताग्नी व्यापार यांचं वर्णन झालं. आता याच्यानंतर जो सुरू होतो तो व्यापार आहे तो धातूंचा व्यापार आहे, धात्वग्नींचा व्यापार आहे. त्याच्या आधी एक सूत्र या संदर्भातलंच आहे. यथास्वम समच पुष्णंती देहे द्रव्य गुणाः पृथक पार्थिवाः पार्थिवान एव शेषाः शेषांश्च कृष्णशः. किंवा याच्यामध्ये यांचे रोल्स खूप डिफाईन केलेले रोल्स आहेत. उद्या आज पार्थिव अग्नी उठला आणि आप्याचंच काम आप्यांशांचं पचन करायला लागला असं होत नाही शरीरामध्ये, ते स्पष्ट करता येतो की यथास्वमिती यद्यस्य आत्मीयम सजातीय द्रव्यगुणा सजातीयान द्रव्यगुणान पुष्णंती. सजातीय द्रव्यगुणांचंच पोषण होतं अग्नीकडून, विजातीयांचं होत नाही. तेन द्रव्याणी पार्थिवादी द्रव्य रूपाणी देहधातू दोष मलाख्यानी पुष्णंती. तेव्हा देहधातू दोष मल ही जी सगळी द्रव्य आहेत ही शेवटी कशी आहेत की पार्थिवादी धातू पंचभौतिक महाभूत घटित आहेत. तेव्हा त्यांच्यातल्या गुणांचं पोषण सुद्धा भौतिकाग्नींकडून होणार आहे. पण ते सजातीय द्रव्यगुणच सजातीय द्रव्यगुणांचं पोषण करतील, विजातीयांचं करणार नाहीत. गुणास्तू, आणि हाच क्रम तुम्हाला दृष्टीमध्येही सापडतो बघा. धातू हे धातूला दुष्ट करतात आणि मग पुढे ती दृष्टी पसरत जाते. असं जसं आहे तसं इथेही पण म्हणजे प्राकृतामध्ये ते असलं तरच विकृतीमध्ये त्याचा परिणाम दिसेल ना तुम्हाला. तर प्राकृतामध्येही तसंच आहे म्हणतो. गुणास्तू पाकस्थित गंध स्नेह औष्ण्य गौरवादया देह गंध स्नेह औष्ण्य गौरवादेन पुष्णंती. आणि त्या द्रव्यांच्या ठिकाणी असलेले जे स्नेह गंध स्नेह औष्ण्य गौरव आदी गुण आहेत त्या द्रव्यांच्या ठिकाणी असलेले ते शरीरस्थ गंध स्नेह औष्ण्य गौरवादींचं पोषण करतात. म्हणजे द्रव्यामधला गंधगुण हा शरीरस्थ गंधगुणाचं पोषण करेल, त्यातला स्नेह शरीरातल्या स्नेहाचं पोषण करेल. म्हणून मुळातल्या आहारामध्ये जर हे गुण नसतील तर शरीरस्थ या गुणांचं पोषण कुठून होईल. म्हणून एखाद्या माणसाने जर आता जी टूम आली आहे की स्नेह हद्दपारच करतात लोक, शरीर आहारामध्ये अंश सुद्धा नसतो, की स्नेहांश ठेवायचाच नाही, काहीतरी कल्पना असतात. मग कोलेस्टेरॉल वाढेल आणि हे होईल, वजन वाढतंय माझं म्हणून नाही, काय काय वेगळी कारणं असतात. पण त्याच्यामुळे होणारे काय की शरीरस्थ स्नेहादी भावांचं पोषण होणार नाही आणि त्याचा क्षय जाणवायला लागेल. आणि हा क्षय स्नेहगुण शरीरामध्ये सगळ्यात जास्त कोणाला गरजेचा असेल लक्षात घेतलं तर तो ओझ्याला असतो. ओझ्याचा गुण आहे स्निग्धम सोमात्मकम शुद्धम आहे ना. पांडूची संप्राप्ती जर बघितलीत तर ओजस गुणक्षय होतो म्हणतो तो,
आणि त्याच्यावर टीका अशी केली आहे चक्रपाणींनी की ओज गुणक्षय म्हणजे स्नेह गुणक्षय. काय मग तो जर तुमच्या आहारामध्येच जर नसेल तर शरीरातल्या स्नेहगुणाचं काय होईल? परिणामी कुठला भाव वाढेल शरीरामध्ये? वृक्षता वाढते. म्हणजे दोष कुठला वाढणार? वात वाढणार. आणि मग तुम्हाला हृदयक्रियाचे विकार का होणार नाहीत? म्हणजे सम्यक स्नेह हा गरजेचा आहे, हे लक्षात घ्या. काय मग आता हे ॲक्नॉलेज व्हायला लागलं की लिपिड प्रोफाईलमध्ये HDL जे आहे, हाय डेन्सिटी असलेलं कोलेस्टेरॉल, ते पाहिजे हो. आणि ते पुरेसं पाहिजे. ते पुरेसं असेल तर हार्ट अटॅकची रिस्क कमी होते. आपल्या दृष्टीने हा काय स्नेहभावच आहे ना शरीरातला. आणि तो सम्यक नसेल तर हृदयक्रियेवर परिणाम होतो. हे तर सांगतायत, आता ते सांगतात. मग लोक थोडं थोडं तेल खायला लागतील किंवा थोडा थोडा स्नेह त्यांच्या आहारामध्ये राहील. पण हा कम्प्लीट काढून उपयोग नाही. म्हणजे आहारामध्ये त्या प्रकारचे गुण जर नसतील तर शरीरस्थ त्या गुणांचं पोषण होणार नाही, हे अगदी नक्की आहे. आता पुढे जो धातूंचा पाक सुरू केला, त्यांनी सांगायला सुरुवात केली. त्याच्यामध्ये पहिल्यांदी तो पाक कशा प्रकारचा होतो ते सांगतोय आणि मग पुढे धात्वग्नी व्यापार ऍक्च्युअली सांगेल. सप्तभिः देह धातारः धातोः द्विविधं पुनः यथास्वम अग्निभिः पाकम यांती किट्ट प्रसादवत. म्हणजे बघा तुम्ही, जाठराग्नीच्या पातळीवरती पहिला जो कोष्ठगत पाक झाला त्याच्यामधून सारकट्ट विभजन झालं. धातूंच्या पातळीवरती पाक होताना आता याच्यातनं हा प्युरेस्ट भाग काढला ना, आहार रस तेजोभूत आहे, परमसूक्ष्म आहे, पण तरी सुद्धा धात्वग्नींचा त्याच्यावरती परिणमनाचा क्रिया झाल्यानंतर परिणमनाची पुन्हा त्यातून थोडासा किट्टांश काढतो ती बाहेर. किती सूक्ष्म पाक चालू आहे ते बघा. म्हणजे म्हणून तो म्हणतो की भूताग्नी व्यापारम दर्शयित्वा धात्वग्नी व्यापारम दर्शयना सप्तभी इत्यादी देहधातारः इति देह विशेषेण देहधारकाः द्विविधम इति द्विप्रकारम पाकम. धात्वग्नीच्या ऍक्शन मधून होणारा जो पाक आहे तोही दोन प्रकारचा आहे, किट्ट आणि प्रसादवत. म्हणजे धात्वग्नी हे धातूंचे मल म्हणून जे सांगितले, कफ पित्तम मला खेशू प्रस्वेदो नखरोमच, तो कफ निर्माण काय फार मोठा होणार नाही, पण थोड्या प्रमाणामध्ये होणार रसधातूच्या परिणमनातून कफ. काय आणि प्रसादभूत रसधातू तयार होईल. आणि हे पचन प्रत्येक धातूच्या बाबतीमध्ये किट्ट आणि प्रसाद, किट्ट प्रसाद या स्वरूपामध्ये उत्पन्न होत राहणार आहे. तेव्हा धातूंच्या पातळीवरती सुद्धा ह्या पाकाचा विचार करा. म्हणून तो जर सारवान धातू तयार नाही झाला तर काय होतो, धातू हा असार राहतो. सारतेची लक्षणं जर बघितलीत काय तर कुठे कुठे दिसतात याचं वर्णन केलंय बघा. आणि त्याच ठिकाणी म्हणजे त्वचा ही सुप्रसन्न असणं, रोम चांगले असणं, स्निग्ध दिसणं, हे जर रससारतेचं लक्षण असेल तर रसधातू असार झाल्यानंतर असारतेची लक्षणं कुठे दिसणार? त्याच त्वचेवर दिसणार आहेत ना. ती सुप्रसन्न दिसत नाही. सुप्रसन्न नाही म्हणजे काय काय भाव येऊ शकतील? मग आम्ही म्हणतो पॅलॉर, पेल दिसते, इट लुजेस इट्स लस्टर, कॉम्प्लेक्शन त्वचेचं बिघडतं, ग्लो जातो. म्हणजे प्रभा, छाया, हे जे काय वर्ण विषय आहेत जे तिथं उत्पन्न होणारे आहेत किंवा तिथं दिसणारे आहेत त्वचेच्या ठिकाणी, ते सगळे जायला लागतात, लोप पावलेले दिसतात. मग पांडूमध्ये त्वची वर्णान पृथक विधान होतं. काय केतकी धुली सन्निभ असाच वर्ण का सांगितला हो? केवड्याचे केसर जर तुम्ही बघितलेत ते पिवळट दिसतात पण धुरकट रचना असतात. त्यांचा एक अपीअरन्स जो असतो ना, असा डस्की असतो, बघायला नजरेला बरा वाटत नाही. तो वा काय छान असं नाही, गंध चांगला आहे, पण ते दाखवले तर तो वर्ण अगदी आल्हाद देणारा वर्ण नसतो. म्हणून त्याचं उदाहरण दिलेलं आहे पांडूला. काय तेव्हा त्याच्यातला स्नेहार भाग जो असतो तो कमी असतो आणि असं वृक्ष धुरकट असं स्वरूप असतं त्याचं. तसं स्वरूप तुमच्या त्वचेला येतं. काय तर म्हणून म्हणजे तिथे काय होणार आहे की तिथे सारभाग जो आहे रसाचा तो चांगला तयार होत नाहीये ना, रसरक्तादी धातूंचा. म्हणजे धात्वग्नी व्यापारामध्ये जे किट्ट प्रसादवत असं विविध विभाजन आहे ते होत नाहीये चांगलं. हा त्याचा सगळ्याचा विशेष
विषय. तेव्हा हा 2 प्रकारचा पाक असतो. तो कसा? किट्ट प्रसादवत, किट्ट प्रसाद रूप मित्यर्थ हा. आता याच्यामध्ये फक्त म्हणतो की शुक्रस्य यद्यपि किट्टवान पाको न भवती, कारण तो प्युरेस्ट फॉर्म आहे ना तो. थोडं 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 मलांश हे आधीच्या धातूंमध्ये निघत जातात. आता शुक्रापर्यंत पोहोचल्यावरती इतकं प्युअर होतो की आता काही नाही त्याच्यामध्ये उरलेलं, थोडा सुद्धा किट्टांश नाही. पण तरी सुद्धा तो धातू आहे म्हणून या धातूंबरोबरच छत्रिणो गच्छन्ति इति न्यायाने सांगितला की प्रत्येक धातूचा पाक 2 प्रकारचा होतो. आता काही ग्रंथकार मग ओजाला शुक्रमल मानतात, पण ऍक्च्युअली तसं नाहीये. ते धातूंच्या परिणामांती निर्माण होणारं तेज आहे, तो प्युरेस्ट फॉर्म आहे. काय म्हणजे शुक्राचा मल म्हणून मानावं का नाही याच्याविषयी विवाद आहेत म्हणून. पण तो इथं चक्रपाणीचं मत मात्र तसं नाहीये. तो म्हणतो की शुक्राच्या मध्ये किट्टवान पाक होत नाही, तथापि बहुनाम किट्टवत्वात बाकीच्या आधीच्या 6 धातूंचे किट्टपाक होतात किट्ट स्वरूपामध्ये. म्हणून द्विविधमिती निर्देश हा छत्रिणो गच्छन्ति इति न्यायानेच नियम. छत्रिणो गच्छन्ति म्हणजे आपण जसं पावसाळ्यामध्ये लोक छत्री घेऊन बाहेर पडले, 5-10 लोक बाहेर पडले असले, एखाद्याकडे छत्री नसते, पण आपण त्याला काही वेगळा उल्लेख करत नाही ना त्याचा, की या 10तल्या एकाकडे नाहीये छत्री, असं नाही होत. 9कडे आहे म्हणजे व्यपदेशस्तु भूयसा न्याय जसा आहे तसा तिथं लावलाय, त्याच न्यायाने तो न्याय लावला जातो. छत्रिणो गच्छन्ति म्हणतात की छत्रीधारी लोक जातात, म्हणजे एखादा बिन छत्रीचा असेल त्याच्यामध्ये. तसे सगळ्या धातूंचे पाक प्रायः किट्ट प्रसादवत होतात. एखादा त्याला अपवाद आहे शुक्र म्हणून तो वेगळा सांगितला नाहीये. आणि हे पुन्हा असा शब्द वापरण्याचं कारण सांगतो की पुन्हा इति जाठराग्नी पाक अनंतरम. धातुअग्नींचा पाक कधी सुरू होतो? जाठराग्नी पाकानंतरच होतो, आधी नाही होत. म्हणजे ती क्लॅरिटी सांगितली. म्हणजे यांचा क्रम कसा आहे? पहिला जाठराग्नीचा पाक आणि मग नंतर भूताग्नींचे पाक आणि धात्वग्नींचे पाक हे सायमल्टेनियसली शरीरामध्ये चालू राहते. म्हणून मुख्य पाक महत्वाचा आहे. आता मग त्याच्यानंतर धातूंचा क्रम रसाद रक्तम ततो मांसम मांसान मेधा ततोस्थिच वगैरे हे सांगणार आहे. तो म्हणजे धातू परिणमन त्याच्याविषयीचे जे 3 न्याय आहेत, केदार कुल्या खले कपोत आणि क्षीरदधी, त्याविषयी आपण पुढच्या वेळेला घेऊ.